दूध ही सर्वांचीच रोजची गरज असलेला पदार्थ आहे. त्यामुळे तो रोज सर्वांनाच लागतो. मात्र दूध हे निर्भेळ असावे ही रास्त अपेक्षा व मागणी सर्वांचीच असते. पण जवळपास 60% दूध हे भेसळयुक्त असते, अशी धक्कादायक आकडेवारी आहे. हे सर्व लक्षात घेऊन स्वच्छ व निर्भेळ दूध मिळावे व त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही 4 पैसे चांगले मिळावेत या प्रामाणिक हेतूतून उद्योजक प्रशांत यादव यांनी एक धाडसी पाऊल टाकले व वर्षभरापूर्वी वाशिष्ठी मिल्क व मिल्क प्रॉडक्ट्सची स्थापना केली. फक्त वर्षभराच्याच कालावधीत केवळ कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वाशिष्ठी डेअरीने आपल्या गुणवत्तेने व दर्जेदारपणाने एक दबदबा निर्माण केला व कोकणमध्ये एक यशस्वी उदाहरण प्रस्थापित केले. दिनांक 5, 6, 7 जानेवारी या दिवशी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत आम्ही भव्य दिव्य असा डेअरी आणि कृषी महोत्सव भरवत आहे. हा कृषी महोत्सव 3 दिवस चालणार आहे आणि या कृषी महोत्सवामध्ये प्रकारचे स्टॉल जे इथल्या शेतकऱ्यांना कृषीविषयक आणि पशुविषयक सगळ्या बाबींबाबत पूर्तता करणारे आणि मार्गदर्शन करणारे अशा स्वरूपाचे असतील. जवळजवळ 100 कंपन्यांचे स्टॉल याच्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये विविध प्रकारची यंत्रसामुग्री, विविध प्रकारचं तंत्रज्ञान, विविध प्रकारचं बी बियाणं आणि त्याचबरोबर अनेक क्षेत्रातील मान्यवर येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर अतिशय उत्तम पद्धतीनं जनावरांची जोपासना करणारं पशुधन जिल्ह्यातलं आणि त्या जिल्ह्यातल्या पशुधनाबरोबरच बाहेरीलही चांगलं पशुधन या प्रदर्शनात दिसणार आहे. या प्रदर्शनामध्ये चांगल्या प्रकारच्या गाई, म्हैशी, रेडकू, वासरे या सगळ्या या ठिकाणी पाहावयास मिळतील. त्याचबरोबर अनेकही इतरही पशु म्हणजे घोडे, त्याचबरोबर डॉग, कॅट अशा स्वरूपाच्या पशूंनाही या प्रदर्शनात सगळ्यांना पाहण्याची संधी मिळेल. या कृषी प्रदर्शनाचा मूळ उद्देश हाच आहे की जिल्ह्यामध्ये या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेती आणि दुग्ध व्यवसायाबाबत अधिक जागरूकता व्हावी आणि ह्या जागरूकतेमधून अधिक प्रमाणात वाशिष्ठी डेअरीने जो प्रकल्प सुरू केला आहे त्याला हातभार मिळावा आणि लोकांनाही यातून त्यातून आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण व्हावं ही मूळ कल्पना आहे. या महोत्सवाचं संपूर्ण नियोजन आणि या महोत्सवाचं पूर्ण नियोजन हे चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि वाशिष्ठी डेअरीचे मार्गदर्शक आदरणीय चव्हाण साहेब यांच्या मूळ संकल्पनेतून आकारास आलेला आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय दिलीप वळसे पाटील आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार शेखरजी निकम, भास्कर शेठ जाधव यांच्याबरोबर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि जिल्ह्यातील खासदार हेही उपस्थित राहणार आहेत. अनेक प्रशासकीय अधिकारी या विषयाशी संलग्न असणारे यांनाही या कार्यक्रमामध्ये आम्ही निमंत्रित केलेलं आहे. असा भरगच्च स्वरूपाचा कार्यक्रम होत असताना कार्यक्रमाबरोबरच सायंकाळी आम्ही मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्यामुळे इथल्या शहरी नागरिकांनाही त्याचा लाभ होईल. अशा स्वरूपाच्या या कार्यक्रमाला आपण जिल्ह्यातील सर्व शेतकरी आणि इतर सर्वांनीच याचा लाभ घ्यावा. हे प्रदर्शनातून आपल्याला
खूप काही शिकण्यासारखं मिळणार आहे, खूप काही माहिती मिळणार आहे. तरी आपण कुणीही प्रदर्शन चुकू नये एवढी वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. याच वाशिष्ठी मिल्क व मिल्क प्रॉडक्टच्या वतीने आता कोकणातील शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात कृषी व पशु संवर्धन प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर संवाद मेळावाही व तसेच कार्यशाळाही संपन्न होणार आहे. तसेच या निमित्ताने विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. खास करून पशु पक्षी यांचे प्रदर्शनही होणार आहे. विशेष म्हणजे गजेंद्र हा सुमारे 1.5 कोटीचा रेडा हा या कृषी महोत्सवाचं विशेष आकर्षण असणार आहे. सहकार गुरु व सहकारातील एक आदराचे नाव तसेच चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असलेल्या या कृषी महोत्सवाला सर्वांनीच उपस्थिती लावावी असे आवाहन वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ स्वप्ना प्रशांत यादव यांनी केले आहे.